ही कथा आहे एका संपूर्ण शहराची, जिथले लोक अचानक आंधळे होतात. फक्त पुफ, पांढरी आंधळी दुनिया. सुरुवातीला सगळेजण अरे देवा हे काय होतंय असं म्हणतात आणि 5 मिनिटात बूम, समाज व्यवस्था कोसळते. नाही वायफाय, नाही नेटफ्लिक्स, फक्त गोंधळ आणि भीती. सरकार काहीही उपयोगाचं नाही. लोक वेडे झालेत आणि माणुसकी ही गायब होते, अगदी फुकटच्या जेवणासारखी. येथील सरकार सगळ्या आंधळ्या लोकांना क्वारंटाईन केंद्रात टाकतं. हे पुस्तक फक्त आंधळेपणाबद्दल नाही, तर किती वेगाने माणसं जनावरांसारखी वागू लागतात याबद्दल आहे. पण थांबा, अजून आशा आहे. एक स्त्री फक्त एकटीच या महामारीपासून सुरक्षित आहे. ती पाहू शकते आणि आता ती संपूर्ण आंधळ्या जगाची आई झाली आहे. मग हे पुस्तक वाचावं का? जर तुम्हाला धोकादायक परिस्थिती, मानवी मनोवृत्ती आणि आपण माणूस आहोत का राक्षस असा विचार करायला लावणारी कथा आवडत असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाचं नाव आहे ब्लाइंडनेस आणि याचे लेखक आहेत जुझे सारामागो.